लेक असावी तर अशी या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला आपण आहोत आणि आता विजय कोणके सर माझ्याबरोबर आहेत. खरं तर खूप खूप कामाची पुण्याई आहे असं आपण म्हणूया. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. सर कसे आहात? थँक्यू. मजेत एकदम. आज ट्रेलर लॉन्च झाला आहे, गाणंसुद्धा आम्ही पाहिलं आहे. माहेरची साडी माहेरची साडी प्रत्येकजण म्हणतच आहे. आज 34 वर्ष झाले त्या सिनेमाला येऊन, तरीसुद्धा अजूनही तीच क्रेज आहे. आजची जनरेशनसुद्धा तो पिक्चर आवडीने बघते. सर किती ओव्हरवेल्मिंग, किती भारी वाटतं तुम्हाला आजही तो पिक्चर इतक्या आवडीने बघितला जातो? हो जरूर. खरं मला आश्चर्य वाटतं की टी व्हीला ज्यावेळेस झी टॉकीजला हा चित्रपट लागतो तर सगळे घरामध्ये सांगतात की अरे बाबा हा चित्रपट आहे, सगळ्यांनी स्वयंपाक लवकर करून जेवणं बिवणं आवरून बसा. आणि तो चित्रपट सोडत नाही. मी बऱ्याच लोकांनी 25 वेळा 50 वेळा 60 वेळा बघितला तरीसुद्धा त्याची गोडी कमी होत नाही आहे अजून चित्रपटाची. आणि ते कथानक नवीनच वाटतं लोकांना अजून. त्यामुळं आज किती वर्ष झाली, आज 91चं पिक्चर आहे, आज 34 वर्ष झाली तरी लोक त्याला विसरलेले नाही आहेत अजून. त्यामुळं मला त्याच्यात आनंदच आहे की अजून माहेरची साडी, आणि त्या माहेरची साडीने एवढं नाव मला दिलं आहे आणि अजूनही मी त्या माहेरची साडीमुळं अजूनही लोकांच्यात प्रसिद्धीस आहे. पण सर अनेक आठवणी, अनेक किस्से असतील माहेरची साडी या चित्रपटाचे, पण तुमच्या लक्षात एक निर्माता म्हणून जो सिनेमा कायम डोक्यात राहतो की एक किस्सा असतो ना, जो काहीही झालं तरी विसरणार नाही तुम्ही, तो कोणता आहे माहेरची साडीबद्दलचा? कोणता शेअर कराल आज या निमित्त? याच्यामध्ये एक किस्सा जो आहे ना, आता माहेरची साडीमध्ये जसं हे मुलीवर कथानक आधारित आहे, तर चित्रपट पाहिल्यानंतर किंवा समाजामध्ये त्या चित्रपटाबद्दल वाईट आणि चांगल्या अशा काही गोष्टी घडतात. मग ह्या चित्रपटापासून काय तुम्हाला मिळालं, काय घेतलं तुम्ही ह्या चित्रपटातून, असं लोक म्हणतात की बाबा ह्या चित्रपटातून तुम्ही काय दाखवायचा प्रयत्न केला, बोध काय घेतला, असं लिहिलं जातं आणि विचारतात सुद्धा. पण माहेरच्या साडीमध्ये एक घटना अशी घडली की ती घटना म्हणजे असं की आपल्याला सुद्धा अंगावर शहारे येतात, डोळ्यात पाणी येतं. तर अशी एक घटना त्यात घडली की मी डिस्ट्रीब्युशन ऑफिसमध्ये बसलेला असताना एक मुलगी आली. आता डिस्ट्रीब्युशन ऑफिसमध्ये आमचं काम काय असतं, तर प्रिंट पाठवायचं थिएटरला. तर लेडीजचं काम काय आमच्या ऑफिसमध्ये. तर मलाही आश्चर्य वाटलं की मुलगी कशाला आली. मग आमच्या ऑफिसमध्ये अगोदर कोण आलं आहे काय ते व्हिजिटिंग कार्ड पाठवतात तसं ती आली आणि ती बसली. मला आश्चर्य वाटलं की हिचं काय काम आहे, कशासाठी आली, हिचं थिएटर आहे का कुठं स्वतःच्या मालकीचं, म्हणून तिला पिक्चर पाहिजे. तर म्हटलं बसा, काय कशासाठी आलात आपण. तर बोलले मी खूप दिवस प्रयत्न करत होते भेटायचा तुम्हाला, पण आज तो योग आला आहे. माझं नाव आहे सुनंदा मोरे. पूर्वीचं नाव आहे सुनंदा कुलकर्णी. माझे वडील टीचर आहेत आणि मी कोल्हापूरची आहे. मी कोल्हापूरच्या एका वर्तमानपत्रामध्ये सहसंपादिका आहे. त्याचं नाव आहे क्रांती. आता ती तिथे संपादक आहे. हां, तर ती बोलली मी सहसंपादिका आहे आणि माझ्या बाबतीमध्ये जो किस्सा घडला तो सांगण्यासाठी मी इथं आले इतक्या तुम्हाला. काय किस्सा घडला हा. तर ती बोलली की माहेरची साडी कोल्हापूरला चित्रपट तुमचा लागला आणि तुफान चालला. पण माझ्या लाईफमध्ये अशी घटना घडली की आमच्या गल्लीमध्ये, मी ब्राह्मण कुलकर्णी आणि आमच्या गल्लीमध्ये एक मुलगा राहत होता तो मोरे. तर त्याच्याबरोबर माझं प्रेम जमलं आणि माझ्या वडिलांना ते आपल्या जातीतला म्हणजे ब्राह्मण समाजातलाच मुलगा पाहिजे आणि त्याला त्यांनी विरोध केला की नाही त्या मुलाबरोबर लग्न नाही करायचं. पण आम्ही ठरवलंच होतं लग्न करायचं. त्यामुळं आम्ही आईवडिलांचं न ऐकता मी त्या मुलाबरोबर लग्न केलं. मग त्यावेळेस ते वडील बोलले की तू असं केलंस तर तू आम्हाला मेलीस आणि आम्ही तुला मेलो. आमचा काही संबंध राहणार नाही तुझ्याशी आणि काही ठेवणार नाही संबंध. पण तरीसुद्धा मी हट्टाने, आमचं प्रेम होतं म्हणून लग्न केलं ते. आता आम्ही एकाच आळीमध्ये राहत होतो त्या गल्लीत. तर मग भाजी आणायला मी गेले की तिथं आई वडील मला ते पण आलेले दिसायचे, भाऊ दिसायचा, पण ते माझ्याकडे बघायचे पण नाही आणि बोलायचे पण नाहीत. तर मला वाईट वाटायचं खूप. मग आमच्या काही नातेवाईकांनी सगळ्यांनी त्यांना सांगितलं अरे झाले गेले विसरून जा, आता तिला 2 मुलं झालेत, कशाला डोक्यात ते घेऊन बसता. हां, तर तिला आणा घरी भेटा वगैरे. पण काय नाही, आमचे वडील एकदम स्ट्रॉंग होते. ते काय नाही ऐकलं नाही त्यांनी. आणि एक दिवस अशी घटना घडली की माझ्या घराची बेल वाजली
आणि म्हणून मी दरवाजा उघडला आणि पाहते तर काय, माझे वडीलच समोर उभे. मला आश्चर्य वाटलं, वडील कसे काय असे आले अचानक. म्हणून मी त्यांना घरात घेतलं आणि त्या दिवशी मी त्यांना आवडीचा स्वयंपाक केला, जेवायला घातलं. ते जेवले व्यवस्थित आणि मला बोलले चल आता आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे. म्हटलं ते हे कुठं घेऊन जातात, पण मी त्यांना बोलले नाही काय, इतक्या वर्षाने आलेत, चल म्हणतात तर जाऊया, कशाला विचारा कुठं जायचं आहे. म्हणून मी गेले. तर मला कुठे घेऊन गेले ते बोले तुमचं माहेरची साडी शाहू चित्रमंदिर कोल्हापूरला लागला होता तिथे घेऊन गेले. ते तुफान गर्दी होती बाहेरसुद्धा. बोलले हे बघ, मी तुला हा चित्रपट दाखवायसाठी आणला इथे आणि तू चित्रपट बघतो. आणि चित्रपट बघितला आणि बोलले चित्रपट बघत असताना मला वाटलं हे कथानक माझ्यावरच बेतलेलं आहे, कारण चित्रपटातलं सगळी स्टोरी तशीच होती. त्या मुलीला तो बाप बघत नव्हता, हे विहिरीत फेकून द्या, नदीत फेकून द्या. ते विक्रम गोखले कधी पाहत नव्हता तिच्याकडे आणि ती तिच्या पुढे जात नव्हती. तर ते बघायला आहे. बरं मी नव्हते रडत, अख्खं थिएटर रडत होतं. त्यामुळं बोलले मी बघायचे की अख्खं थिएटर रडत आहे आणि मला वाटायचं माझ्यावरच कथानक बेतलेलं आहे ते. मग चित्रपट संपल्यानंतर आम्ही बाहेर आलो. तर आता घराकडे निघणार तेवढ्यात वडील बोलले आता अजून एका ठिकाणी आपल्याला जायचं आहे. आता म्हटलं कुठं जायचं आहे, कशाला, चला म्हणतायत ते गेलो. तर एका मोठ्या साडीच्या दुकानात मला घेऊन गेले आणि मला बोलले बघ तुला जी काय भारी साडी काढायची ती काढ, कारण त्या चित्रपटातल्या बापावर जो प्रसंग आला ना, तिने लग्नामध्ये साडी मागितली होती, आशीर्वाद नाही दिला, पण ती रागाने बोलली होती की मला तुम्ही आशीर्वाद नाही देत, नका देऊ, पण मी ज्या दिवशी मरेल त्या दिवशी तुमच्या हाताने माहेरची साडी माझ्या अंगावर टाकायला विसरू नका. आणि ती जेव्हा त्याला वाटतं आपण साडी द्यावी स्मशानभूमीत, त्याची परिस्थिती नसते. तो लाकडं रचून ते हे करतो, म्हणून तो एक गमछा फाटलेला तो तिच्या अंगावर टाकतो, म्हणते हीच वडिलांच्याकडून माहेरची साडी मानून घे. तर हा प्रसंग माझ्यावर येऊ नये म्हणून मी तुला या साडीच्या दुकानात आणले की तुला जी भारी साडी घ्यायची ती घे आणि पूर्वी जे काय घडलं ते विसरून जा. आता पूर्वी सारखं आपण एकत्र यायचं आणि हे व्हायचं. तर मला ती काय बोलली की माझं माहेर, ज्या घटनेमुळं मी माहेरला मुकले होते, 12 वर्षाचं तप गेलं आणि 12 वर्षानंतर ही घटना घडली. तेव्हा रामाला जसं वनवास भोग आला तसा मलाही लागला. माझं हरवलेलं माहेर 12 वर्षानंतर मला माहेरच्या साडीने मिळवून दिलं, म्हणून मी तुम्हाला भेटायला आले. अंगावर काटा आणणारा प्रसंग आहे. पण सर इतक्या वर्षांनंतर तुम्ही लेक असावी तर अशी असा चित्रपट घेऊन येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला, काय दाखवायचा प्रयत्न आहे या चित्रपटात? त्याच्यामध्ये मला एक चित्रपटात प्रत्येक घरामध्ये ज्या काय घटना घडतात त्याच्यामध्ये एक मी मार्क केलं की आईवडिलांची सेवा जेवढ्या मुली करतात ना तेवढी मुलं करत नाहीत. म्हणजे ती आजारी पडली जरी माहेरी आहे, ती सासरी असली आणि तिला नुसतं कळलं की आई आजारी आहे धावत येते किंवा वडील आजारी आहे तर धावत येणार, तसं मुलांच्या बाबतीत पाहायला मिळत नाही. तर म्हणून मी असं ठरवलं ह्याच्यात की बाबा मुलीवरच आपण चित्रपट कथानक घेऊया आणि ती आईवडिलांसाठी किती त्याग करते, कुठल्या थराला जाते. ती सासरवाडीला अलका कुबल सासरी तिच्या वारस द्यायचं होतं. तिला माहीत होतं की मी गरोदर राहिली की मरणार, ते मरायला तयार होते, वारस देऊन मरते. तसं ही मुलगी आईवडिलांसाठी एवढा त्याग करते, किती करते तो आम्ही चित्रपटात दाखवला आहे. तर तुम्ही चित्रपट पाहाल त्यावेळेस तुम्हाला पाहायला मिळेल. ट्रेलर आणि गाणं बघून उत्सुकता वाढली. आता 26 एप्रिलला येतोय चित्रपट. सर थँक्यू सो मच आणि तुम्हाला आणि संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा लेक असावी तर अशी या चित्रपटासाठी. थँक्यू. थँक्यू.